वेलकर गोलंदाज कोण आहे तो पाहायचं. मला वाटतं दर्शन 12% हातामध्ये चेंडू दिसतोय. सुवर्णसनी दर्शन 5,000 रुपयाचा सवाल आहे भाई. दर्शन 12%. देवेंद्र पाटील एक जबरदस्त खेळाडू असा देवेंद्र पाटील नावातील असा आपल्या संघासाठी काय करतं पाहायचं. आणि दर्शन 12%ला सुद्धा एक सुवर्णसनी 5,000 रुपयाचा बक्षीस. आतापर्यंत कधी न पाहिलेलं असं क्रिकेट आपण पाहतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती जर षटकार मारला तर 5,000 आणि विकेट घेतला तर दर्शन तुला सुद्धा 5,000 रुपये असतील. एक सुवर्ण संधी आहे. आणि आतापर्यंत जी टुर्नामेंट खेळले गेले त्यामध्ये पहिलं बक्षीस लावलं गेलंय. जेवढ्या तर टुर्नामेंट झाले आतापर्यंत 24 पर्यंत म्हणावं लागेल. जेव्हापर्यंत स्टार्ट मॅच झालेली आहे त्यापर्यंत पहिलंच चेंडूवरती षटकार मारला आणि गडी बाद झाला. बॉलरसाठी सुद्धा आणि फलंदाज सुद्धा एक 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि हा सामना पॉझिटिव्ह सामना पाहण्यासाठी आम्ही खास करून MP वरून 2-3 माणसं बोलवलेली आहेत आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी. चालू सर चालू करायचं. धन्यवाद. दर्शन 12% गाठ घेतलेली आहे. पहिला चेंडू फेकतोय. 5,000 रुपये कोण पटकवतो पाहायचंय पहिल्या षटकावरती पहिल्या चेंडूवरती. धन्यवाद धन्यवाद सर. दर्शन धन्यवाद सर. पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा. दर्शन हलकासा पुश करतोय. सन्मान दिला चेंडूला जाऊ दिला. सेकंड बॉलला सुद्धा प्राइज लागलाय 2,000 रुपयाचा. बॉलर साठी सुद्धा बॅट्समन साठी सुद्धा देवेंद्र पाटील 2,000 रुपयाचा बक्षीस षटकाराला. दर्शन 12%. दुसरा चेंडू ओव्हर द विकेट आणि हा झेल तो का पाहिजे. 5,000 रुपयाचा 2,000 बक्षीस आणि 2,000 रुपयाचा बक्षीस दर्शन 12% आला. धन्यवाद सर. देवेंद्र पाटील एक धक्का भेटतोय पॅन्थेरा संघाला. विदाउट स्कोर असफल असा प्रयत्न आणि झेल बाजू सुंदर झेल घेतला साळुंके आणि पहिला बक्षीसचा मान जातोय तो पॉवर हिटर या संघाकडे. दर्शन 12% संध्याकाळी भेटायचं आम्हाला सुद्धा तुम्ही. धन्यवाद. कर्णधार नमित पाटील. एक खरोखरच ज्यांचं क्रिकेटवरती अतोनात प्रेम आपण पाहायला गेलं. जवळजवळ मला वाटतं 3-4 दिवस ट्रॉम्बेला जे मॅचेस चालले आहेत खरोखरच दीपक महेश्वरी सर क्रिकेटचं प्रेम म्हणूनच ते आज आमच्यामध्ये इथे उपस्थित. आणि ज्याने ते बक्षीस लावलं दर्शन 12%ने ते बक्षीस पटकवलं आहे. आणि दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी गडी बाद केला. बहुमूल्य असा गडी बाद करतोय देवेंद्रच्या रूपामध्ये नमित पाटील. दर्शन तिसरा चेंडू आणि डी झोन मध्ये जातो का पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण होते पण 2 धावा. 2 धावा. धन्यवाद सर. 2 धावाने खातं खोललं गेलं आपलं नमित पाटील याने. आणि श्री गणेशा केला तिसऱ्या चेंडूवरती. नमित पाटील दर्शन आणि हा झेल किती महागात पडू शकतो ते पाहायचं आहे. नमित पाटीलचा झेल सोडणं म्हणजे एक खरोखरच चॅलेंज असणार पुन्हा एकदा बॉलरसाठी. जबरदस्त गोलंदाजी चांगल्या लयमध्ये दिसतोय. दर्शन 12%. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू दर्शन 12%चा नमितसाठी. खरोखर सुंदर चेंडू स्विंग करतोय मला वाटतं असं चेंडू. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या आहेत. लास्ट टू गो असावा बहुधा. गोवंडी बिग बॅश पर्व 3. दर्शन एक चांगली गोलंदाजी.
हलकासा पुश करून स्ट्राईक रोटेट करतोय. षटक संपता येतं. पहिलं षटक संपलं आणि धावा झाल्या त्या 3. 1 गडी बाद 3 धावा. चांगली गोलंदाजी दर्शन यांच्याकडून. सुताक कर्णधार मोहरी सिंग गोलंदाजी करेल. समोर असेल मात्र नमित. स्विंग ज्याच्याकडे आहे तो मोहरी सिंग. स्विंग का किंग म्हणावं लागेल. मोहरी सिंग चांगली गोलंदाजी करावं लागेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय चंदू सिंग. नमित साठी मोहरी सिंग लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू जातोय डी झोन मध्ये सर. धन्यवाद. 2 धावांचं 2 धावाने संघाची धावसंख्या होती. आता मात्र 5. षटक चालू आहे ते दुसरं. मोरी पुन्हा एकदा 2 धावा. संघाची धावसंख्या होते. हळूहळू आकार घेताना धावसंख्या होते 7. षटक चालू आहे ते दुसरा. मोहरी सिंग चांगली फलंदाजी म्हणावं लागेल नमित यांच्याकडून. कारण जो झेल सुटला होता त्याचा कुठेतरी. धन्यवाद सर. 2 धावा. बोल ना. त्याचबरोबर धावसंख्या 9. मोहरी सिंग रॉकेट जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. हे षटक संपले की दर्शन बारटेके आपण इथे यायचंय. सरांना बाहेर जायचं. आपलं प्राइज घेऊन जायचंय षटक संपल्याच्या नंतर. धन्यवाद. त्याचबरोबर आपली जी ट्रॉम्बेमध्ये मॅच झाली त्यामध्ये महेश्वरे सरांनी आपल्याला फ्री एंट्री दिली होती. खरोखरच एक त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहतोय. आणि आता सुद्धा त्याचबरोबर राज जाधव यांच्या हस्ते सरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. धन्यवाद. दर्शन बारटेके आपण इथे यायचंय. तर 1 मिनिट. षटक संपलंय का सर? लास्ट बॉल आहे. लास्ट टू गो. ओव्हर झाली ना. षटक संपलंय सर इथे. दर्शन बारटेके. दर्शन इथे ये प्लीज. आपलं प्राइज घेऊन जायचंय सरांच्या हस्ते. जेव्हा आपण विकेट मिळवला खरोखरच पहिली ओव्हर आणि 3 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. 2000 रुपयाचं बक्षीस. दर्शन बारटेके. दर्शन धन्यवाद सर. थँक्यू सर. बोला गेलं आपलं इंग्लंड आणि स्ट्राईकला जातोय तो मनोज चिवेलकर. पूर्ण जबाबदारी असेल मनोज चिवेलकर सर याच्यावरती. कारण आक्रमक खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे तो मनोज चिवेलकर. मनोज चिवेलकर एक चांगली फलंदाजी करावं लागेल. मनोज चिवेलकर पूर्ण जबाबदारी असेल. आता मात्र दर्शन बारटेके गोलंदाजी मात्र चांगलं करतोय. पुढचा चेंडू दर्शनाचा.
खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय, मारू देत नाही, जखून ठेवतोय फलंदाजाला. एक खरोखरच जबरदस्त गोलंदाजी करतोय दर्शन बालटक्के. आमचे सह कॉमेंटेटर सुद्धा आहेत ते, आणि चांगली गोलंदाजी दर्शन. अप्पर कट मारायचा प्रयत्न जो डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ते आता मात्र 21. खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय दर्शन. दर्शन या टायमाला झेल होतो का पाहायचंय. चंदू सिंग त्या झेल खाली. ओ जबर, आणि हा मात्र झेल जबरदस्त झाला. असं खरोखरच असफल असा योहान पाटील कुठे असू दे यायचं. योहान पाटील स्टेजवरती यायचंय. पार्थ जाधव एक नवीन गोलंदाज. पार्थ जाधव चौथं षटक घेऊन येतोय. पार्थ जाधव धाव संख्या 25. मनोज चिवेलकर वरती पूर्ण जबाबदारी असेल आणि ॲग्नल किनी यांच्यावरती. सामना लगेचच संपवायचा आहे. टायमिंग दिलेला आहे 25 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. लक्ष असू द्या. पार्थ जाधव समोर असेल आता मात्र तो ॲग्नल किनी. पार्थ पुलटा चेंडू डी झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावांचं 2 धावांनी संघाची धावसंख्या 27. ॲग्नल पार्थ जाधव एक चांगली गोलंदाजी करावं आपल्या संघासाठी. समोर असेल मनोज आणि कृपया सर्व लहान मुलांनी स्टेजवरती यायचंय. या टायमाला झेल होतो का पाहायचंय. थोडा मोरे सिंग नाही. सुंदर क्षेत्ररक्षण होते मात्र आणि गडी बाद. 2 धावा घ्यायचे आहेत फक्त. तिसरी धाव सुद्धा नव्हती इथे आणि तिसरा गडी बाद होतो ॲग्नल किनीच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज जाईल तो सचिन उर्फ होल्डर नावाने फेमस असलेला आमचा सचिन पाटील. सचिन मनोज चिवेलकर. सचिन पाटील नॉन स्ट्राईकला. पार्थ जाधव एक चांगली गोलंदाजी करावं लागेल. धाव संख्या झाली होती 29. षटक चालू आहे 4थं. पार्थ त्यांचा पुढचा चेंडू मनोजसाठी. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण होतं नाही इथे पण मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. एक 1 साइड बॅटिंग करतोय तो मनोज चिवेलकर. पुढचा चेंडू पार्थ जाधव मनोज चिवेलकर साठी. मनोज चिवेलकर पॉइंटच्या दिशेने हलकाच थोडीशी गडबड होताना दिसते येते. थोडासा कर्णधाराने मला कान मंत्र दिला पाहिजे येते कारण एकच धाव येते. 2 धावा भेटतात आणि स्ट्राईकला येतो पुन्हा मनोज चिवेलकर. 1 साइड बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. धाव संख्या होती 2 धावसंख्येने 33. षटक चालू आहे 4थं. पार्थ चांगली गोलंदाजी करावं लागेल. पार्थ पुढचा चेंडू मनोज चिवेलकर साठी. ओदूकडे मारा करतोय पंचांना पास करून लेबॉल एंडच्या येतेने 2 धावा भेटतात इथे. डी झोन मध्ये जाताना चेंडू 2 धावसंख्येने धावसंख्या होती आता मात्र
35. एक चांगला आकार देत असताना मनोज चिवेलकर आपल्या संघासाठी एक चांगली लास्ट टू गो. शेवटचा चेंडू 35. पुढचं कोण आहे? दोन धावा सुद्धा इथं भेटतायत. स्वतःचे नॉन स्ट्रायकर एसटी उडवली होती मनोज चिवेलकर यांनी. 2 धावा भेटतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या होती 37. चांगली फलंदाजी करतोय मनोज चिवेलकर. षटक संपला येते. 4 षटकं संपली. धावसंख्या होती 37. शेवटचं षटक कोण टाकतोय पाहायचं आहे. एक फ्रुटी आण रे बाबू. फ्रुटी दे ना. निखिल पाटील. निखिल पाटील शेवटचं षटक घेऊन येतोय. निखिल पाटील. निखिल पाटील उर्फ बबलू. धन्यवाद. निखिल पाटील समोर असेल तो सचिन पाटील आणि गोलंदाज होतो निखिल पाटील. 37 मॉन्स्टर आणि वाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या जाणारा चेंडू अवंत धावेने सुरुवात केली होती निखिल पाटील याने. एका धावेने संघाची धावसंख्या होती 38. मॉन्स्टर आणि डेड डेव्हिल्स यांनी यायचं नाणेफेक करून घ्यायचंय. निखिल पाटील पुन्हा एकदा जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. खूपच उजव्या इष्टी जाणारा भार चेंडू अवांतर धावेने. पंच मात्र बेजी राहतात येते. थोडीशी कसरत जास्त होते पंचांना. त्याचबरोबर ज्या फिल्डरने आपले फी नाही दिलेली आहे, पैसे दिलेले नाही आहेत, त्यांनी पैसे द्यायचे आहेत ना, त्यांची नावं स्वीकारली जातील. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. 3 वाईट बॉल लगातार टाकतोय निखिल पाटील. थोडंसं प्रेशर घेऊन गोलंदाजी करतो असं मला वाटतं. काही गरज नाही प्रेशर घेण्याची. स्ट्राईक. थोडासा कानमंत्र दिलाय मात्र निखिल पाटील. 3 चेंडू लगातार त्यांनी वाईट टाकले होते. पुढचा चेंडू निखिलचा. या टायमाला मात्र स्टेडियमच्या बाहेर जाऊन पटकतोय. जबरदस्त खेळी. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करतोय सचिन पाटील. काय बघतोस रागाने. षटकार मारला वाघाने. वा रे वा. सचिन पाटील जबरदस्त. पहिल्या चेंडूवरती हे षटक किती जर आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 1 चेंडूवरती असं म्हणावं लागेल. निखिल 2 धावा. आतापर्यंत मला वाटतं सर्व टीम मध्ये बाप आणि बेटा असतात, कारण ह्या टीम मध्ये सुद्धा सचिन पाटील आणि नमित पाटील खेळताना दिसत आहेत. अपोजिट टीमला सुद्धा प्रशांत पाटील आणि अर्णव पाटील फिल्डिंग करताना दिसत आहेत, कारण सर्वांनी तसेच घेतलेले दिसत आहेत आतापर्यंत म्हणावं लागेल, कारण एक चांगली गोलंदाजी करावं लागेल निखिल पाटील याला. निखिल हा सुरू होतो स्टेडियमच्या बाहेर. जबरदस्त फलंदाजी.
विदाउट प्रॅक्टिस खरोखरच एक चांगली फलंदाजी. निखिल वाईट बॉलचा येतोय खरोखरच महागड षटक. ये तो बब्बर शेर है भाई, ये तो शेर की गुफा है. अगर करवट भी लेनी है तो मौत को बुलावा है. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. थोडस प्रेशर जास्त दिसतंय या षटकामध्ये. आतापर्यंत मला वाटतं 20 तब्बल 20 धावा कुठल्या गेल्या असतील आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आता 55 धावसंख्येवरती, 56 धावसंख्येवरती. या डामाला येतोय चेंडू. जबरदस्त षटकार. आता मात्र होल्डरचा बल पिल्लर दिसतोय कारण जबरदस्त फलंदाजी होताना दिसतंय. खरोखरच अंपायर्स लवकरात लवकर मॅच चालू करावी. पुढील मॅच गोवंडी मॉन्स्टर वर्सेस डेल डेव्हिल्स. दोन्ही संघ मालकांनी आणि कॅप्टननी टॉस साठी यावे ही विनंती. अमित आलेला आहे, कुमार सुद्धा आलेला आहे आणि टॉस हा माझ्या मते महेश यांच्याकडून हवा अशी सगळ्यांची इच्छा आहे. अप्पा राव त्यांना मी विनंती करेल की त्यांनी टॉस ओढून घ्यावा आणि हा आमच्या पक्षात यावा असं होता मला वाटतं. आमच्या फेवर मध्ये उडवा. लवकरात फिल्डिंग लावून अजय केणी, देवेंद्र पाटील, प्लीज बी हारी. स्ट्राईक एंडला आहेत मोरी सिंग, नॉन स्ट्राईक एंडला साळुंके. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशननी उतरलेले आहेत. त्यांना म्हणजे डोंगर आहे हा धावांचा, तो पार करायचा आहे. बघूया कशा प्रकारे हा डोंगर पार करतायत. मोरी सिंगची स्ट्रेंथ आहे लेग साईडला, तर साळुंके समोर खेळतात. दोन्ही बॅट्समॅन अटॅकिंग बॅट्समॅन आहेत. आणि नमित पाटील हे चांगले गोलंदाज आहेत, व्हेरिएशन्स करतात. त्यांचा फास्ट रन पण खूप चांगला येतो. मॅच इज ऑन. 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये किती रन येतात? कोण? आम्ही हा. द मॉन्स्टर्स won the toss and they selected to field first after some time. Sahil Raut comes on stage. Fast ball, drop the catch. पहिल्या बॉलला विकेट होता पण सोडलेला कॅच मनोज चिवळकर यांनी जीवदान दिलेलं आहे आणि हेच जीवदान महाग पडणार आहे. मोरी सिंग खूप डेंजर बॅट्समन आहेत. मोरे सिंग खरोखर एक जीवदान भेटला. जीवदानचा फायदा किती उतरवला पाहायचा आहे कारण पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आनंद ट्रॅव्हल्स गो टू सिंगापूर. पूर्ण नजर असेल आता मात्र किरण साळुंकेवरती. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू थोडस क्लोज किपिंग करतोय तो देवेंद्र पाटील. कारण किरणवरती पूर्ण नजर असतील. नमित पाटील पहिला दुसरा चेंडू, किरण साडी. हो जबरदस्त चेंडू, प्रचंड वेगाने आलेला चेंडू. बाईचा इशारा भेटतोय. 2 धावा भेटत. धावा मात्र कशासाठी आले पाहिजेत. धावसंख्या दिले ते 3. 66 धावाचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगली फलंदाजी करावं लागेल मोरी सिंग आणि किरण साळुंके याला. चांगली गोलंदाजी करतोय.
नमित आणि हा झेल भेटतोय पहिला आणि गडी बाद होतोय इथे. खरोखरच चांगली गोलंदाजी होते. त्याचबरोबर एक जबरदस्त फलंदाज. आता मात्र दोन्ही बंधू पूर्ण जबाबदारी असेल मोरी सिंग आणि चंदू सिंग वरती. 66 धावा करायचे आहेत. धावसंख्येवरती नितीन मात्र चंदू सिंगला काहीतरी करून दाखवावं लागेल. चंदू सिंग एक चांगली फलंदाजी करावं लागेल. नमित समोर आहे तो नमित. चंदू सिंग साठी एकच धाव. दोन्ही बंधू खेळत असताना मात्र हा सामना जातोय कुठेपर्यंत जातोय पाहायचं. धावसंख्या 4 एक गडी बाद 4 धावा. लास्ट 2 चेंडू बाकी असताना धावसंख्या 4. मोरे सिंग एक पूर्ण जबाबदारी असेल मोरे सिंग वरती. मोरे सिंग आता दुसरं जीवदान मिटे मोरी सिंग याला. आणि हा जर झेल झाला असता तर मला वाटतं 90% जिंकण्याचे चान्सेस पॅन्थर यांचे झाले असते. एक चांगली गोलंदाजी होते नमित यांच्याकडून. एक जबरदस्त गोलंदाजी. हो या टायमाला मात्र थोडासा हलका स्विंग म्हणावा लागेल. स्लोवर चेंडू टाकला होता. निर्धावर चेंडू जातोय. या षटकामध्ये 5 धावा मात्र दिल्या आहेत. दर्शनने 3 धावा दिल्या होत्या आणि ह्या टायमाला मात्र 5 धावा दिल्या आहेत. पाहायचे शेवटचं षटक जे मॅच टर्निंग झाली होती. शेवटच्या षटकामध्ये निखिल पाटील याच्या गोलंदाजी अक्षरशः हल्ला चढवला होता सचिन पाटील उर्फ होल्डर यांनी. आणि त्याच प्रकारे कुठेतरी मोरी सिंग आणि चंदू सिंग यांना हल्ला चढवावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर जबरदस्त खेळी करावा लागेल. दोन जीवदाने भेटली मोरी सिंग यांना. मोरी सिंगला काहीतरी मोठं करावं लागेल. महेश समोर असेल तो मनोज चिवेलकर. कमान मोरी बाय थोडस प्रेशर. पहिला सामना मनोज चिवेलकर राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू होता आणि आज जातोय. मला वाटतं नो बॉलचा इशारा येतोय. कमरेच्या वरती नो बॉल आणि चौकार. धन्यवाद सर. 5 धावा फ्रीड असावी. आता धावसंख्या दिली ती 10. नाम बनने बाय मोरी बाय कमॉन फ्रीड मनोज चिवेलकर. आणि तिसरा चान्स. या टायमाला मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. चांगली गोलंदाजी करावा मनोज चिवेलकर. पहिल्या चेंडूवर जरूर नो बॉल असता पण या टायमाला ब्लॉक होल टाकला होता चेंडू. धावसंख्या होती ती एका धावसंख्येने 11. खरोखरच एक जबरदस्त खेळी पाहिली गेली सचिन पाटील उर्फ होल्डर यांच्याकडून. म्हणजे मेंदूला सुन्न करणारी खेळी किंवा मेंदूला उत्तेजित करणारी खेळी खेळली गेली ती सचिन पाटील यांच्याकडून. जबरदस्त फलंदाजी आणि अक्षरशः धुवा करून टाकला गोलंदाजी. तो म्हणजे कुमार पाटील आपण पार्टी जाईल सर्वांनी घेऊन प्लीज.
सर्वांनी तुषार बाहेर आहे, धन्यवाद. मोरे सिंग पूर्ण जबाबदारी खेळावं लागेल. बाद धावसंख्या मात्र होते 12. चौकार षटकाराची अजून आतिषबाजी का होत नाहीये. एक चौकार जरूर आला. 3 जिंकायला भेटले मोरे सिंगांना. पूर्ण जबाबदारी असेल आपल्यावरती मात्र आता. मनोज षटक चालू आहे दुसरा. पॉवर प्लेचं दुसरं षटक. डी झोन मध्ये चेंडू 2 धावांना संघाची धावसंख्या होती आता मात्र 14. मोरे सिंग मनोज आणि हा जातोय. झेल होतं का माहिती, पुन्हा एकदा झेल. हा चेंडू मात्र स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे होता. तो जातो सीधा हातामध्ये आणि इथं मात्र मयूर मोरे निश्चितच खुश होतोय, कारण एक चांगली गोलंदाजी होताना पाहते, कारण फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उठवता आला नाही मोरे सिंगाला आणि एका मागून एक धक्के भेटताय त्या संघाला. आता येतो तो बिग मॅन प्रशांत पाटील. सुंदर झेल घेतला नाचरे आणि आता मात्र प्रशांत पाटील स्ट्राईक होतो. प्रशांत पाटील धावसंख्या ती मात्र 14. मनोज लास्टचे 2 चेंडू बाकी असावेत पंचांकडून गाठ घेत असताना. मनोज चेलकर प्रशांत साठी वाईड वरचा इशारा. 3 धावा भेटतायत. धावसंख्या दिलेली 17. 66 धावेचा पाठलाग करत असताना अजून 3 षटकं बाकी आहेत. अजून मैदानावरती प्रशांत पाटील सारखा एक जबरदस्त फलंदाज उभा असताना मात्र काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये, काय होऊ शकतं आपण पाहायला गेलं. सचिन पाटीलच्या बॅटमधून अक्षरशः शून्य मेंदूला शून्य करणारी खेळी खेळली गेली. तशीच खेळी प्रशांत पाटीलला आणि चंदू सिंगला करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर. पुढचा चेंडू मनोज यांचा पुन्हा जातोय डी झोन मध्ये. चेंडू 2 धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 19. षटक इथं अजून एक शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट टू गो. मनोज प्रशांत साठी टच चेंडू होतोय. चांगली षटक असं म्हणावं लागेल आणि 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 19. राज शिवाय देऊन करते सांगितलं समोरच्या ऐकायला लाईव्हला जातो. ए जिग्नेश बाहेर यायचं, स्टे मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय. बाहेर जायचं मैदानाच्या. चंदू प्रशांत पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारला रमेश हाटेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि आज झेल तो पाहायचे. 2 धाव होत आहेत. धावसंख्या 21. पूर्ण जबाबदारी असेल ती चंदूवरती. नमित पाटील
नो बॉलचा इशारा, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. लक्ष सूर्य नो बॉलचा असा फ्री हिट आहे. फ्री हिट आहे पुन्हा एकदा. धाव संख्या होत्या 3 धावसंख्येने 24 धाव संख्या दिले 24. 66 धावचा पाठलाग करत असताना नमित पाटील एक चांगली गोलंदाजी करावं आपल्याला, कारण आपण जे ट्रॉम्बेमध्ये गोलंदाजी केली होती त्या प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. पूर्ण संघाची जबाबदारी असेल, पूर्ण गोवंडी गावातल्या प्लेयरांची आपल्याला जबाबदारी असणार आहे, लक्ष असणार आहे. आप कशा प्रकारे गोलंदाजी करता आणि त्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला करावं लागेल. फ्रेडचा फायदा कुठपर्यंत उचलतो पाहायचं चंदू. आणि एकच धाव. जर पाहिलं गेलं आपण तर किती धाव सांगितले 25. प्रशांत पाटील आणि चंदू सिंग धावण्यामध्ये मात्र एक्स्ट्रा बेटा दोघे. आणि प्रशांत पाटील सुवर्ण संधी आता अजून सुद्धा हट्टेकर यांच्याकडून षटकारसाठी 500 रुपये बसले असेल. प्रशांत पाटीलसाठी धाव सांगितले 27. योहान पाटील कुठे असं द्यायचं. योहान पाटील नाही आहे. प्रशांत, नमित, धाव संख्या होती 28. षटक चालू होते तिसरं. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना नमित नमित शेवटचा चेंडू आणि हा झेल होतो का पाहायचंय. झेल सुटलेला आहे मनोज चिवेलकर यांच्याकडून. धाव संख्या होती 29. स्कोर किती 29 29. सर्व्हिस पाहिजे ना. 66 विन आहे ना. 12 चेंडू मध्ये 37 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. मला वाटतं कुठेतरी मिस्टेक झालेली दिसते, कारण पार्थ जाधव, दर्शन 12%, अर्णव पाटील, निखिल पाटील खेळाडू बाकी असताना सुद्धा धाव संख्या होती 37. आणि आता असलेला तो मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अजय केनी. आपण GPL मध्ये पाहिलं गेलं एक जबरदस्त गोलंदाजी केली होती, ती म्हणजे अजय केनी याने. कुणाल अजय समोर चंदू. 37 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 37 धावा. किती लागते अजय समोर असेल चंदू. 37 धावांचं लक्ष. 12 चेंडू आणि 37 धावा सामना जिंकण्यासाठी पाहायचंय. बोला 2 धावा येतात इथे डिझोन मध्ये. धाव संख्या होती 31. 11 चेंडू आणि 35 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. पूर्ण जबाबदारी असेल चंदू सिंग वरती. अजय
खरोखरच सुंदर चेंडू, एकदम हलवा असा चेंडू, स्लो चेंडू टाकतोय, व्हेरिएशन करतोय अजय केनी. समजत नाही एक चंदू सिंगला जाऊ दे किपरच्या ग्लोव्ज मध्ये. अजय या टायमाला मात्र झेल होतं का पाहिजे. मनोज शिवेलकरने तो झेल घेतलेला आहे. धाव संख्या दिली 31 आणि नवीन फलंदाज येतोय तो पार्थ जाधव. चांगला झेल घेतला मनोज चिवेलकर. झेल मात्र पहिला सुटला होता, या डावाला झेल घेतला तो मनोज चिवेलकर आणि पुढचा चेंडू असेल तो पारसाठी. कारण पूर्ण आता करो की मारू स्थिती म्हणावं लागेल पॉवर हिटरसाठी. धावे मात्र खूप हवे आहेत. अजय वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या होती 32. अजून 34 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 34 धावा. आणि चौकार. धाव संख्या 36. 30 धावांचा अजून लक्ष. 8 चेंडू 30 धावा. काही होऊ शकतो. आणि 30 धावा ज्या हव्या आहेत त्या निखिल पाटील याच्या गोलंदाजीवर कुठल्या गेल्या. त्या 30 धावा हव्या त्या सामना जिंकण्यासाठी. मगरे साळुंगे आपण पाठी जायचंय. दादा याला सगळ्यांना पाठी घेऊन जायचंय. आणि हा झेल होतोय. देवेंद्र पाटील यांनी झेल घेतला आणि नवीन फलंदाज कोण तो पाहायचंय तो निखिल पाटील. आता निखिल पाटील ज्या प्रकारे आपण धावा दिल्या त्या प्रकारेच आपल्याला षटक शेवटचं सुद्धा षटक भेटणार आहे खेळायला. 7 चेंडू बाकी असताना धावसंख्या झाली होती 36. 30 धावा करायच्या आहेत आणि ज्या आपण 30 धावा दिल्या आहेत त्या 30 धावा करायच्या आहेत. सुयश किरण केनी यांनी स्टेजवरती यायचं आहे. किरण केनी खरोखरच एक ज्या प्रकारे सचिन पाटील हे 19 धावा कुठल्या होत्या. गोलंदाज होता निखिल पाटील आणि आता मात्र गोलंदाज निखिल पाटील आणि बॅट्समन आहे तो म्हणजे निखिल पाटील आणि होल्डर सचिन पाटील. दोन्ही पाटील ज्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः थैमान घातलं होतं तो सचिन पाटील आणि स्ट्राईकला आहे तो निखिल पाटील. करून दाखवायचा निखिल पाटील. 29 धावा आहेत. 29 धावा त्या दिल्या त्याच करायच्यात आपण. निखिल पाटील समोर आहे तो सचिन पाटील. 5 चेंडू 5 षटकार. हा सामना समन्वय लागला. आता मात्र जवळजवळ मयूर माने याच्या खिशात जाताना दिसतोय. पॅन्थरचा संघ एक जबरदस्त खेळ केले सचिन पाटील याने आणि शेवटचे 5 चेंडू बाकी असताना निखिल पाटील महत्वाचा चेंडू. चांगली गोलंदाजी निखिल पाटीलला काही समजत नाहीये. सचिन पाटील एक चांगली गोलंदाजी करतोय. एक नावाजलेला गोलंदाज नावाजलेला फलंदाज सचिन पाटील. शेवटचे 4 चेंडू आणि 4 धावा. धाव संख्या 41. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना धाव संख्या झाली होती
41. लास्ट 2 चेंडू आणि हा सामना जातोय तो पॅन्थरच्या खिशामध्ये. मयूर मानेचा संघ, पहिला वाला संघ घेतलेला हा मयूर माने ऑनर आणि पहिला सामना जिंकतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते चिवेलकर यांच्याकडून. सचिन सुंदर झेल होतोय नवी यांच्याकडून आणि हा सामना जिंकतोय तो पॅन्थर. एक जबरदस्त खेळी गेली. सचिन 5 धावा दिल्या आणि तब्बल 3 29 धावा केल्या. त्याचबरोबर मॅच ऑफ चा सुद्धा किताब त्याच्याकडे जाईल आणि ह्या पुढचं समर्थन करतील आमचे सहकारी दर्शन. स्टेजकडे फोकस करायचंय. राज जाधव सन्मान चिन्ह देताना किरण केणी साहेब असेच आपले पाहुण्यांचं आम्ही